हाय मैत्रिणींनो, तर आज ब्लाऊजच्या गळ्याला गोट कसा मारायचा ते बघू. तर इथे बघा, मी कापड थोडं कमी पडलं म्हणून थोडीशी कमी पट्टी मी इथे 1 इंचाची इथे मी कट करून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने ही दुमडून घ्यायची एका साईडनी, कारण पट्टी 1 इंचाची आहे म्हणून. तर अशा पद्धतीने थोडंसं दुमडून आपण त्याला टिप मारून घ्यायची. तर हे बघा, तर अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला टिप मारून घ्यायची एका साईडने दुमडून. कापड जर कमी असलं, पट्टी जर निघत नसली आपल्याला गळ्यासाठी त्यामध्ये भरपूर, तर ही पद्धत वापरून आपण गळ्याला गोट मारू शकतो. तर बघा, इथे मी एका साईडने पट्टीला दुमडून घेतलेला आहे पूर्ण. आता ह्याला थोडंसं पुढून एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि जी आपली उजवी साईड असते त्या साईडने आपल्याला हे गोट मारून घ्यायचं आहे. तर इथे मी पट्टी थोडीशी पुढच्या साईडने थोडीशी दुमडली अशा पद्धतीने, आणि त्या ब्लाऊजवर बरोबर 1/2 इंचावर आपल्याला इथे टिप मारून घ्यायची पूर्ण पट्टीला आणि ब्लाऊजला, पूर्ण गळ्याला राऊंडला. तर 1/2 इंचावर ही पट्टी जोडून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने कापड कमी जर असलं, पट्टीला जर पुरत नसेल गळ्याला गोट मारायला, तर ह्या पद्धतीने 1/2 इंचाची किंवा 1 इंचाची पट्टी काढून थोडीशी दुमडून अशा पद्धतीने आपण गोट मारू शकतो. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण 1/2 इंचावर पट्टी जोडत आहे. जेवढी उरली ती कट करून घ्यायची 1/2 इंच सोडून, कारण ते आपल्याला इथं दुमडायला लागतं. त्यामुळं इथे मी 1/2 इंच सोडून बाकीची पट्टी काय होती ती कट करून घेतली, एक्स्ट्राचं जे कापड होतं ते. आणि अशा पद्धतीने इथे दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावर टिप मारून घ्यायची आणि इथे लॉक करून घ्यायचं. तर इथे पट्टी जोडून झालेली आहे पूर्ण. हे बघा, जे एक्स्ट्रा आपल्याला कापड दिसते खालीवर वगैरे असं आलेलं, ते कट करून घ्यायचं, म्हणजे गोट मारताना व्यवस्थित गोट येतो. नाहीतर मग कुठेतरी उंच कुठेतरी काय असं होतं. त्यामुळं आता जिथून आपण पट्टी जोडली होती पहिल्यांदा ती बाजू घ्यायची. काही थोडंसं एक्स्ट्रा खालीवर झालेलं असेल ते कट करून घ्यायचं आणि ही आतल्या साईडला पट्टी जी आपण जोडली होती ती शिलाई आतमध्ये राहू द्यायची ती, आणि पट्टी अशी आतल्या साईडला दुमडून घ्यायची अशा पद्धतीने. शिलाई दिसली नाही पाहिजे, आपली आतली जी होती ना आपण मारलेली ती शिलाई दिसली नाही पाहिजे. आणि पट्टी खाली दुमडत जायचं आणि पूर्ण राऊंडला गोट मारून घ्यायचा. तर हे बघा, शिलाई मी आतल्या साईडला केली आणि प्रत्येक वेळेस तसंच करायचं. थोडंसं पूर्ण ती पट्टी आतल्या साईडला दुमडायची, शिलाई आपली आतल्या साईडला पट्टीच्या आतमध्ये दुमडून घ्यायची आणि अशा पद्धतीने गोट मारून घ्यायचा, म्हणजे शिलाई मारत जायचं. तर हे बघा, थोडंसं झालं की अजून तसंच म्हणजे करायचं, म्हणजे आतली शिलाई जी आपली असते ती दिसत नाही आणि बरोबर छान पद्धतीने इथे गोट मारला जातो. तर बघा, बारीक असा गोट इथे मी मारलेला आहे. तर पट्टी थोडीशी कमी घेतली तरी चालतं, कारण
थोडी जास्त पट्टी असेल 1-1.5 इंचाची तर गोट आपला मोठा येतो, त्यामुळे मी हीच पद्धत वापरते. गोट बघा किती छान पद्धतीने येतो आहे आपला. फक्त आपल्याला शेवटपर्यंत काय करायचं आहे, शिलाई आतल्या साईडला दुमडून पट्टी त्यावर दुमडायची आहे खालच्या साईडला आणि बरोबर टिप मारत जायचं आहे. पूर्ण गोट होईपर्यंतच आपल्याला असं करायचंच आहे, कारण कुठेतरी परत शिलाई बाहेर दिसते. बघा, तर अशा पद्धतीने इथे पूर्ण गोट आहे ना मारून झालेला आहे. तर बघा ती छान बारीक असा गोट इथे मी मारलेला आहे. हे बघा, आणि आतल्या साईडला पण कुठे शिलाई दिसते का, किती छान पद्धतीने गोट मारलेला आहे. तर ही पद्धत पण तुम्ही पण वापरू शकता. बघा किती छान असा बारीक इथे पूर्ण ब्लाऊजला गोट मारलेला आहे मी. कुठे शिलाई वगैरे काही बाहेर आलेली नाही. दोरे वगैरे काय असतील आपले ते परत कट करून घ्यायचे. इथे बघा पूर्ण गोट मारून झालेला आहे.